एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। आजचा दिवस हा इतिहासातील काळा दिवस आहे। संभाजी महाराज यात स्वतः पोलीस स्टेशनला आले आहेत। अनेक शिवभक्तांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होत असेल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा, ही संभाजी महाराजांची भूमिका होती। जवळपास 1-1.5 तास ही सगळी चर्चा चालू आहे। माझ्यावर गुन्हा दाखल आहे का या प्रश्नाचे अधिकाऱ्यांकडे उत्तर नाही। जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही, अशी संभाजी महाराजांची भूमिका आहे। इतिहासातला काळा दिवस आज घडतोय का याची भीती शिवभक्त म्हणून आम्हाला आहे। छत्रपती संभाजी महाराज हे या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत। त्याचं कारण होतं की अनेक शिवभक्तांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामध्ये काही कार्यकर्ते होते नव्हते। याच बरोबरीने दुसरं कारण होतं, शिवभक्तांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, ही छत्रपती संभाजीराजांची भूमिका होती। आणि तशा पद्धतीने विचारायला संभाजीराजे या ठिकाणी आले होते। जवळपास 1-1.5 तास ही सगळी चर्चा चालू आहे। संभाजीराजेंचा प्रश्न असा आहे त्यांना, जर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करताय तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा, आणि माझ्यावर गुन्हा दाखल आहे का याचं उत्तर द्या। या ठिकाणी असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या प्रश्नाला उत्तर नसल्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनी स्वतःला या पोलीस स्टेशनमध्ये त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये थांबवून घेतलेला आहे। जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते या ठिकाणावर बाहेर न पडण्याच्या बद्दल याची साशंकता आहे। परंतु हा काळा दिवस आहे, मी आपल्याला सांगतोय। त्याही पुढे जाऊन या पुरोगामित्वाच्या बुरखा जो या कोल्हापूरने पांघरलेला आहे तो पुरोगामित्वाचा आम्ही सन्मान करतो। परंतु विशाळगडावरती जर टोकाचं अतिक्रमण होत असेल आणि त्या ठिकाणी म्हणजे दहशतवादी कारवाया जर होत असतील आणि त्या ठिकाणी झालेल्या प्रक्रियेनंतर जर कोणतरी छत्रपती संभाजीराजांविषयी वेगळी भूमिका घेत असेल, संभाजीराजांवरती तिथले खासदार असतील, पालकमंत्री असतील, अनेक राजकीय नेते मंडळी जर वेगवेगळ्या पद्धतीने टीका करणार असतील तर महाराष्ट्रातला शिवभक्त तुमच्या कोल्हापूरच्या राजकारणापायी हे खपवून घेणार नाही। आणि महाराष्ट्रामध्ये शिवभक्त म्हणून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टीचा निषेध करू। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।